जय जय राम हरे जय जय राम रूप पाहता लोचनी आ रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा हे सुख झाले हो साजनी साजनी झाले हो साजनी साजनी तो विठ्ठल बरवा बरवा तो विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो बरवा बहुत सुकृताची जोडी जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल यावरी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे सर्व सुखाचे बापर कुमार देवीवर बापर कुमार देवीवर देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा
धरिला कृष्ण म्हणी कंठी धरिला कृष्ण अवघा जनी प्रकाश अवघा जनी प्रकाश काला वाटू एकमेका काला वाटू एकमेका काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वाकुलिया ब्रह्मादिका वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू लोका दाखवू काला वाटू एकमेका वाटू एकमेका निका संभ्रम निका संभ्रम तुका म्हणे भूमंडळी तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी विरगाडे आम्ही बळी विरगाडे काला वाटू एकमेका काला वाटू एकमेका काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम निका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम विठोबार कुमार कुमार विठोबार कुमार कुमार धरिला कृष्ण म्हणे कंठी धरिला कृष्ण म्हणे कंठी धरिला कृष्ण म्हणे कंठी धरिला कृष्ण कृष्ण
कृष्ण मनी कंठी धरिला कृष्ण मनी कंठी धरिला कृष्ण मनीला कंठी धरिला कृष्ण हे प्रकाश 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 अवघासनी प्रकाश
वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम राम संभ्रम वैष्णवनिका वैष्णव निका ना वैष्णवनिका वैष्णवनिका वैष्णव निका हे री कंठी धरिला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश
काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी विरगाडे काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम नमो विठ्ठला राजिया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच नेनो बोलतो वचने अति भाविका तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी जय हनुमान ज्ञान गुण जय कपीस राम अतुलित बलधामा अंजन पुत्र पवन सुतनामा महावीर विक्रम उमति निवास सुमति जय सिया राम बोलो जय सिया राम बोलो कंठी धरिला कृष्णमणी अवघाजनी प्रकाश काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम प्रस्तुत प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग बरी मस्त आहे. आपल्या महाराष्ट्राचे लाडके संत हिको नको मला ज्यांना पाचवा वेद म्हटलं जातं असे श्री संत देहुनिवासी जगद्गुरु तुकोबाराया यांचा हा अभंग असून इकडं लक्ष द्या. या अभंगाचा भाव असा आहे या अभंगामध्ये दोन मुद्दे इतके महत्वाचे आहेत. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणले या जगाच्या पाठीवर काला वाटण्याचा अधिकार फक्त आम्हाला आहे. तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी वीरगाडे काला देण्याचा अधिकार फक्त आम्हाला आहे. काला घेण्याचा अधिकार कुणाला जो निका आहे निका वैष्णवनिका दोन शब्द इतके महत्वाचे आहेत आणि माणसासाठी शब्द आहेत. ते नियम सगळे माणसासाठी असतात जनावरासाठी नियम नाही. हे कीर्तन म्हशीला रेड्याला बैलाला कळत नाही म्हणून 33 कोटी देवाचा राजा इंद्र जरी असेल तरी काला घेण्याचा अधिकार त्याला नाही
कारण इथं निका पाहिजे. वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू. आणि तुकोबाराया म्हणले काला वाटण्याचा अधिकार आम्हाला आहे. त्याचं कारण जगाचा बाप आम्ही कंठामध्ये धारण केलाय. अभंगाची सुरुवातच आहे, कंठी धरिला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश, असा या अभंगाचा भाव आहे. याचा विस्तार आहे समुद्रासारखा, पण विस्तार करण्याची कुवत मात्र माझ्याकडे नाही. ज्ञानोबाराया तुकोबाराया जशी मला बुद्धी देतील, सद्गुरू भगवान बाबा, सद्गुरू वामन भाऊ महाराज, आदिमाया भगवती, वटमा देवी, त्या मातेची शक्ती आणि तुम्हा सर्व शेतकरी मायबापांची कृपा दृष्टी या न्यायाने ही सेवा आपल्या चरणावर अर्पण करण्याचा प्रयत्न करतो. खाली बसवायला करायला आजी लेकरू माई पशी द्यायचं. बस बसा खाली. शेजारी 4-2 बायांची नुकसान होती तुमच्या तिथं. आजीला लय नाद असतोय लेकरायचा. लेकराची मला किळस आहे असं नाही, मला डझनानं नातरुंड आहे. काय करू त्याला. पण ते कीर्तनात थोडी शिस्त महत्वाची आहे. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी खूप मला आनंद होतोय की या सप्ताहाचं छोटंसं का होईना रोप माझ्या हातानंच मी लावलंय, याचा मला आनंद होतोय. कारण आपण आता माझ्या ओळखी बऱ्याच दिवस झाला बुजल्यासारख्या झाल्यात. प्रेम आहे माझ्यावर. पण सगळीच मंडळी आपण वर जाऊन एक कीर्तन केलं, आठवत आहे तुम्हाला, है की नाही? आणि त्याच्याबद्दल खूप आनंद आहे. आणि सर्वांच्या प्रेमामधून आदरणीय संगीत विशारद नवनाथ भाऊ यांनी या सेवेचं निमंत्रण मला दिलं. अधूनमधून खरं म्हणजे आपल्या या कार्यक्रमामध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणायला हरकत नाही. आदरणीय नवले साहेब त्यांनी आठवण करून दिली. आमचे परम मित्र आदरणीय सुदामदादा, सगळीच मंडळी, सर्वांच्या माध्यमातून या कार्यक्रमाची सेवा चालू आहे. आणि तुम्हाला महत्त्वाचा मुद्दा सांगतो मी, कीर्तन म्हणजे काही ही चघळून खायची वस्तू नाही, किंवा कीर्तनामध्ये करमणूक मौज मजा नसते. हे करायचं का? आपण डोंगराच्या पायथ्याला हे बसलोय कशासाठी? सोमनाथ भाऊ इकडे लक्ष आहे माझ्याकडे, पूर्ण लक्ष आहे. माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. 95% अधोगतीच्या मार्गाने सध्या लोक मारतात. तुम्हाला कान असले तर फ्रेश कानाने ऐका. कुठंतरी माणूस शहाणा झाला पाहिजे. 70% लोक ऍक्सिडेंट आणि अटॅकनं मारतात. राहिले 30%. 30% मधले 25% लोक करंट लागून औषध पिऊन, दारू पिऊन, विहिरीत उडी टाकून, फाशी घेऊन मारतात. आणि कुठंतरी म्हातारा होऊन, अजीर्ण शरीर होऊन माणूस मरतोय, ते फक्त 5%. पण 95% जर समाजामध्ये अधोगती असेल तर उरलं काय सध्या जगामध्ये? माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, 1.5 पैसा आला म्हणजे माणसानं उतून मातून जायचं नसतंय. साहेब माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. आपण घरातलं कीर्तन आहे, समाज आहे तुमचा की जमाना सुधारला. कूलर आलं, टीव्ही आली, फॅन आला, चांगल्या फरशा आल्या, जमाना सुधारला. बाईला तिथंच दळायला मिळतंय, तिथंच हात धुवायला मिळतोय, सुधारणा झाली. हसू नका, हसू नका. तुमचा समज आहे सुधारणा झाली, पण 40% जग रिवर्स आहे, हे लक्षात ठेवा. 100 वर्षाला मरणारा माणूस 60 वर्षाला मरतोय. जमाना 40% रिवर्स आहे. आपला भाग आहे, सुधारलो आपण. सुधारलो नाही, बिघडलोय.
माणूस जिथं घरच्याच माणसावर प्रेम करू शकत नाही त्याला देव कधी कळणार महाराज, त्याला साधू कधी कळणार? माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, संसारिक माणूस आहे मी, ब्रह्मचारी नाही, मी संन्यासी नाही. 4 मुलीं 2 मुलं, अर्धा डझन लेकरा बाळाचा बाप आहे. हसू नका, पण स्वप्नात सुद्धा आम्ही कधी दुःखी नाही, स्वप्नात सुद्धा नाही. स्वप्नात सुद्धा दुःख येऊ नये असं जर वाटत असेल माणसाला तर कुठंतरी संताच्या करंगळीला धरून चालण्यासाठी हा सप्ताह आहे, एवढंच त्याचं कारण आहे. आणि टिकवा हे कीर्तनामध्ये कुणीतरी आपल्याला मोठं म्हणावं म्हणून माणूस मोठा नाही होत, त्याचं कार्य चांगलं पाहिजे, समाज त्याला मोठं करतो. म्हणून तुम्हाला द्यावेत तेवढे धन्यवाद कमी आहेत. आज काल्याचं कीर्तन आहे. काला या शब्दाचा अर्थ असा आहे, आध्यात्मिक तत्व शिकवतंय. काल्याचा अर्थ भक्त, देव भक्त आणि नाम म्हणजे काला. पण मला वाटतं हे आध्यात्मिक तत्व आपल्या पुढे मांडून काही फायदा नाही. राजकारणापोटी, घेण्या देण्यापोटी, शेतीच्या बांधण्याच्या भांडणापोटी या भागामध्ये विखोरलेली मंडळी एका ताटात येऊन आज जेवण हा खरा काल आहे, हा खरा काल आहे. उरले किती दिवस आपल्या जीवनातले, किती दिवस उरले? थोडे दिवस उरले. वैर करू नये कुणासी, राग धरू नये कुणाचा, माझ्या बहिणी भावानो थोल सावरा मनाचा. मला आठवण होती आदरणीय कैलासवासी काबूदादा, कधी कधी आम्ही घरी जायचो बरं का, त्यांनी म्हणायचं कसा मुलगा असावा आणि कसा बाप असावा. कीर्तनात दृष्टांत सांगतोय मी तुम्हाला. दादा म्हणायचे भाऊ भाऊ उठ रे भाऊ, इकडे ये, तुझ्या खांद्याला धरू दे, मला लघवीला जायचे. काबूदादा त्यांच्या मुलाला म्हणायचे भाऊ इकडे ये. बापाला बोलायला लाज वाटते आज महाराज एका मुलाला. घरातली घरात एकामेका माणसाला बोलायला लाज वाटते. किती अधोगतीचं जीवन आहे. आणि वर्णन केलं पाहिजे. या कार्यक्रमाला आधारस्तंभ नाव बी टाकले आदरणीय काबूदादा. खूप मोठी व्यक्ती होऊन गेली. महाराष्ट्रामध्ये असं कधी 25 लाख किलोमीटर फिरलोय मी, पण अशी व्यक्ती मला भेटली नाही कधी की घरी न्यायचं 10,000 रुपये खासकून काढायचे महाराजाला द्यायचे. माणूस कोणता जगत नाही, पण माणसाची आठवण येते असं जगावं, असं जगावं. रोग आणि मरण नाही टाळू शकत कुणी. जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात, दुःख मुक्त जगला का रे कुणी जीवनात. वियोगार्थ मिलन होते नेम हा जगाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. कितीही गोरीपान बायको असू द्या, बाईचा कितीही देखणा नवरा असू द्या, पण कीर्तनामध्ये भान ठेवा. कितीही देखणा नवरा, कितीही देखणी बायको एक दिवस असा उगवणार, मालक तरी आपल्याला सोडून जाणार, नाहीतर बाई तरी आपल्याला सोडून जाणार. दोन ओंडक्याची होते सागरात भेट. ओंडके म्हणजे नवरा बायको. दोन ओंडक्याची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. क्षणिक तेवी आहे बाळा मेळ मानसाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा,
दोष ना कुणाचा. म्हणून एका माईचे लेकरं समजून एका ताटात बसून जेवण ही खरी क्रांती आहे. आणि हे कार्य जगामध्ये फक्त संतांनी केलं महाराज. म्हणून काल आहे या रे लहान थोर, या रे लहान थोर, याती भलते नारी नर, याती भलते नारी नर. भाऊ भाऊ जुनी माय ही काय आई. वा वा वा. संस्कार महत्वाचे आहेत, खूप संस्कार. मला अभंगात आता तिकडेच जायचं होतं की मदालसा नावाचे 7 अभंग लिहिले ज्ञानोबारायांनी महिला मंडळी. हिको कमी कर दादा, थोडा स्पष्टच ठेवायचा बरं का. ज्ञानोबारायांनी मस्त आवाज आहे एकदम छान. ज्ञानोबारायांनी 7 अभंग लिहिले मदालसा नावाचे. आणि 7ही अभंगामध्ये बाईने लेकराला काय शिकवावं एवढंच लिहिलंय. पण दुर्दैव या महाराष्ट्राचं की एकाही बाईनं तो अभंग अजून वाचला नाही. ज्या रात्री वस्तीबाई सावध, अतिशय सावध लागते तेव्हा हे हिरे जन्माला येतात. आणि एक येते माझ्याकडे विठाला. विठ्ठल आणि बाळ जन्माला आल्यापासून पुढं महिला मंडळी पहिले 10 वर्ष त्या लेकराला घडवणं घरात फक्त आईचं काम आहे. आणि बाई तिथं जर चूक केली का तर जसं जसं तुमचं वय संपत जाईल तसं तसं तुम्हाला दुःख भोगावं लागेल. इकडं मराठी कळती का बाई? बरं झालं. काय झालं, पहिलीच्या वर्गामध्ये लेकरानं पेनच चोरली आणि घरी घेऊन आला ना आईला कसं करता ते, आई आई मी पेन्सिल चोरून आणली. आई कशी करते, हे मावशे तुझ्या लेकरानं पेनच चोरली, पटकन ती पेन दाबून ठेवलीस आणि जाऊन त्याच्या गालाचा मुका घेतलास. लेकरानं चूक केली बाई, फाडकन थोबाड फोडावं लागतं त्याचं जाऊन. बर काय घडलं, लेकरानं पेनच चोरली, त्याच्या अंगावून हात फिरवला. तिथून पुढे 4 दिवसाला त्या लेकरानं दुसऱ्या लेकराचं दप्तरच चोरलं. आई आई मी दप्तर चोरून आणले.
आई कशी करते, हसू नको मावशे. पुढच्या महिन्यामध्ये त्या पोरानं मास्तराचा मोबाईल हाणला. कुणी केली चुकी? आणि जो बी या कीर्तनामध्ये बाप नाही तर माया असेल, चटाचट लेकराच्या गालाचे मुके घेतो, तीच मायेन तोच बाप त्या लेकराचा एक नंबरचा दुश्मन आहे. एक नंबरचा दुश्मन. चाहे लड़का कितना भी प्यारा हो, उसे सिर पर बिठाना ना चाहिए. जिस घर पर आदर मान नहीं, उस घर पर जाना ना चाहिए. जिस घर पर आदर मान नहीं, उस घर पर जाना चाहिए. लेकराला आईनं शिकवलंय. मी अभंगाचं फाउंडेशन सांगतोय तुम्हाला, इकडं लक्ष द्या. बाळाला आईनं पाळण्यामध्ये टाकलं, झोका हलवताना गीत गायलंय, ते 7 अभंग आहेत. आई लेकराला म्हणली, बाळा दुनियामध्ये इतकी घाण जागा कुठंच नाही, अशा घाणीत तुझा जन्म झाला. माझ्या बोलण्याकडे लक्ष आहे का तुमचं? माणूस जिथं जन्माला येतो तितकी वक्ती जागा जगात नाही महाराज कुठं. हे फाउंडेशन आहे कीर्तनाचं. आणि पाळणा हलवताना त्या लेकराला संस्कार म्हणून शिकवण दिली. उपदेश मदालसा देह निर्मिला कैसा, आला शिकवण्या वाटा मातेची गर्भवासा. जो पंत ओखटा रे पचलाशी कर्म कोटा, अविचार बुद्धी तुझी पुत्र राया दटा. पर्ये दे मदालसा सोहम जुजुरे बाळा. त्याचं ध्रुवपद आहे, निज ध्यानी निज पारे लक्ष लागू दे डोळा. आईनं लेकराला सांगितलंय, तू तुला पाहून जग. माझ्याकडे लक्ष आहे का तुमचं? प्रत्येक माणसाला माझी विनंती आहे, समुद्रासारखा आनंद ज्या भोगावा असं ज्या माणसाला वाटतंय त्यानं फक्त स्वतःला पाहून जगायचे. दुसऱ्याला पाहून जर जगत असेल माणूस तर फक्त 12 तास त्याला दुःख भोगावं लागतंय, सुख नाही. साहेब माझ्याकडे लक्ष आहे का तुमचं? निज ध्यानी निज पारे, तू तुला पाहून जग. इळानी माळ माणूस घरच्या भाकरी खातो आणि लोकांचा उकांडा उकरितो. मी म्हणतो दुसऱ्याला नावं ठेवण्यापेक्षा तू किती शहाणा आहे कुणी तपासायचं? तुला काहीही चालतं ना. मला वाटतं मराठी कळत नाही काय की तुम्हाला? भोपाळी मध्ये काकड्याच्या तुकाराम महाराजांनी एक अभंग लिहिलाय. आता काकडा म्हणणारे मरायच्या मागे आले पण त्याचा अर्थच लागना. नवनाथ भाऊ, गुणवंत केलो दोष जाण्यासाठी,
दोष तपासतो तो गुणवान. पण कुणाचे? स्वतःचे. स्वतःचे. 14 वर्षाचा वनवास संपून राम वापस आले आणि सोन्याची छत्री डोक्यावरून राज्याभिषेक सुरू झाला. पण पाठीमाग भरतजी रडत होते. भरतजी, त्या भरताच्या डोळ्यातलं पाणी, त्याचा भाव तुलसी रामायणामध्ये लिहून ठेवलेला आहे. भरताच्या डोळ्यातलं पाणी बोलत होतं, काय माझ्या रामदादाचा राज्याभिषेक आहे, काय आनंदात आहे माझी अयोध्या नगरी. पण राम राज्याभिषेकाला 14 वर्ष उशीर झाला. याला कारण मी पापी भरत आहे. मला वाटतं एवढं वाक्य तुम्ही घरी घेऊन गेला तर लय बरं होईल. आपल्यामुळं जर एखाद्याचा सत्यनाश होत असेल तर पाप फेडणार नाहीत महाराज आपण. भरत म्हणतो, या जगाच्या पाठीवरचा सगळ्यात पापी माणूस जर कोण असेल तर फक्त हा कैकेयीचा मुलगा आहे. कैकेयीच्या पोटी मी जन्माला आलो नसतो तर माझा बाप मेला नसता. 3 माईला कपाळाचं कुंकू पुसावं लागलं नसतं, रामाला 14 वर्षे झाडाचा पाला खावा लागला नसता. ह्या सगळ्या गोष्टीला कारणीभूत मी दुराचारी माणूस आहे. याला म्हणतात स्वतःचे दोष तपासणं. मला वाटतं एवढं घरी घेऊन जा, सोनं होईल तुमचं. 900 किलोमीटरचा प्रवास आहे माझा. माझं काम सार्थकी लागल. कशाला घाण करता जिंदगीची आख्या. आपल्यामुळं जर गावाचा सत्यनाश होत असेल, घराचा सत्यनाश होत असेल तर माणूस म्हणून घ्यायची लायकी सुद्धा नाही महाराज आपली. म्हणून खूप महत्वाचं वाक्य हे, गुणवंत केलो दोष जाना यासाठी. दुसऱ्याची निंदा करू नका, आपण किती चांगले ती तपास. सच्ची बात कबीर जी, सच्ची बात कबीर जी, सच्ची बात, निंदा मत करना किसी की, निंदा मत करना किसी की, सच्ची आपण कोणाची निंदा करू नये. आणि जो आपली निंदा करतो त्याच्यावर आईपेक्षा जास्त प्रेम करावं. आदरणीय भगवान गडकर, महंत नामदेव शास्त्री, ते कधी कधी कीर्तनामध्ये सांगत असतात, आपण कोणाची निंदा करू नये आणि आपली जो निंदा करतो त्याच्यावर आईपेक्षा जास्त प्रेम करावं. कारण आपली निंदा करणारा माणूस आपल्या माईपेक्षा श्रेष्ठ असतो. तुम्ही म्हणाल कसा? लेकरानं संडास केली तर आई खापर खुटीनं काढती, निंदा करणार तोंडानं काढतं. श्रेष्ठ कोण? आपण नाही कोणाला वाईट म्हणायचं आयुष्यात कधी. हे कीर्तनाचं सार आहे. आजच्या कीर्तनाचं सार आहे. यालाच काला म्हणतात. हेच केलंय संतांनी. आणि तुम्हाला महत्वाचं सांगतो मी, बरे का, स्वतःला पाहायचंय. निज ध्यानी निज पारे, लक्ष लागू दे डोळा. शाळातली लेकरं आली का? होय. आपलं हृदय बंद पडलं. भाऊ इकडे लक्ष द्या. आपल्या हृदयातली शिर जर ब्लॉक झाली तर डॉक्टर ते अँजिओप्लास्टी, अँजिओग्राफी काय म्हणतात ते करू शकतो. इथपर्यंत कळतंय सगळं. हे पुरेव खाली बसा. बस रे खाली. बसले बसले. इकडं लक्ष द्या, इकडं लक्ष द्या. हृदयाची शिर बंद पडली तर अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, ती शिर त्याच्यात स्प्रिंग टाकणे, काय काय करणे, अनेक उद्योग डॉक्टर करतात साहेब. पण एक प्रश्न आहे माझा तुम्हाला. हृदय फटफट करतंय, त्याला करंट कोण देतंय?
हृदयाची शिर बंद पडली चालू करणं डॉक्टरचं काम. पण हृदय बंद, त्या हृदयाला करंट देणारी वस्तू कोणती आहे? बघा, त्या हृदयाच्या या साईडला एक गाठ आहे छोटीशी, आणि त्या गाठीच्या 17 पडद्याच्या आत ब्रह्मचैतन्य आहे. करंट देणारी वस्तू तिथं आहे. आणि हे ज्ञानोबारायांनी मदालसामध्ये लिहून ठेवलंय. हे बैसोनी आसनी रे पुत्रा दृढ होई मनी, चेतविते आपण आपे चेतविते कुंडलिनी, चालता पश्चिम पंथे जाय चक्र भेदोनी, 17वी जीवन कळा पाहे आत्मा हा चिंतूनी, पर्ये दे मदालसा सोहम जुजुरे बाळा. 17 पडद्याच्या आतमध्ये देवाचं वास्तव्य हृदयाच्या कडीला. त्याला जाणणारी जात जगामध्ये फक्त संताची आहे. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात वर्णन करतात. कंठी धरिला कृष्ण मारी, कंठी धरिला कृष्ण मारी,